तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण RSI चे इम्पॉर्टंट कंपोनंट्स की आपण ओव्हरऑल झोन काय असते प्रथमतः समजून घेतलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर मार्केटमध्ये जर RSI ओव्हरऑल झोन मध्ये म्हणजे 70 त्या रेंजच्या वरती जर गेला तर अशा वेळेस आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे इथे एंट्री करू शकतो. एंट्री कुठे करणार तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरऑल झोन म्हणजे काय असतं की मार्केटमध्ये एका शेअरला खूप जास्त मोठ्या प्रमाणात बाईंग होते ना अशा वेळेस त्या शेअर्समध्ये त्यापेक्षा जास्त बाईंग होऊ शकत नाही तर त्या झोनला आपण म्हणतो ओव्हरऑल झोन. त्याच प्रकारे आपण एक गोष्ट सांगितली की ती म्हणजे ओव्हरसोल्ड झोन. ओव्हरसोल्ड झोन म्हणजे काय की एखाद्या शेअरला इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली की आता तिथे विक्री होणार नाही तर इथून बाईंग होत असते. तर सिम्पली आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरऑल झोन मध्ये कधी आपल्याला बाईंग करायची नसते तर आपली इथे करायची असते ती असते सेलिंग. काय करायची असते सेलिंग. तर नेमकी ही सेलिंग आपण कशा प्रकारे करणार कशा प्रकारे जर मार्केट ओव्हरऑल झोन मध्ये जर पोहोचला तर आपण एंट्री कशी करणार ते आपल्याला पाहायचं आहे. कारण मार्केटमध्ये जर तुम्ही मार्केट जर ओव्हरऑल झोन मध्ये जर RSI गेला आणि डायरेक्टली जर RSI मध्ये बाय केलं ना तर मार्केटने समजा तुम्ही ओव्हरऑल झोन मध्ये मार्केट जर इथे असेल आणि तुम्ही जर इथे बाय केलं तर मार्केट पुढे खाली पुन्हा एकदा वरती जाऊ शकतं. मग अशा वेळेस डायरेक्टली जर एंट्री केली तर कधी कधी तुम्हाला डायरेक्टली लॉस पण होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे डायरेक्टली चार्टवरती जर तुम्हाला मार्केट वरती जाताना दिसतंय आणि RSI वरती जर तुम्हाला मार्केट हे ओव्हरऑल दिसतंय तर डायरेक्टली एंट्री करू नका. तुम्हाला काही कन्फर्मेशन घ्यावं लागेल. हे कन्फर्मेशन मिळालं ना तर तुम्ही ते प्रॉपरली सेलिंग करू शकता. तर ते कन्फर्मेशन कोणते आहे तर तुम्ही सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की मार्केटमध्ये जर मार्केट पहा की समजा मार्केट जर असं वरती चाललेलं आहे तर मार्केट ज्यावेळी असं वरती जाईल ना त्यावेळेस RSI पण आपला काय करत असतो असा वरती जात असतो. तर मार्केट सिम्पली असं वरती चाललंय RSI पण वरती चाललेलं आहे आणि एक अशी स्थिती येते की RSI हा 70च्या लेवलच्या वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मार्केट हे असं प्रॉपरली वरती चाललेलं असतं. तर अशा वेळेस RSI 70च्या लेवलला गेल्यानंतर आपल्याला एक अंदाज घ्यायचा की आता मार्केटमध्ये जर मार्केट वरती जात आहे ना तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झालेली आहे. मग आता आपण काय करू शकतो तर आपण सेलिंग करू शकतो. पण डायरेक्टली मार्केट जर वरती जात आहे म्हणजे इथे मार्केट काय मध्ये आहे तर अप ट्रेंड मध्ये आहे. तर मार्केट जर अप ट्रेंड मध्ये असेल तर एक गोष्ट मार्केटमध्ये सांगितली जाते ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट इज बेंड. म्हणजे जोपर्यंत ट्रेंड चालू आहे ना तोपर्यंत तुम्ही मध्ये कधी सेलिंग करू नका. ज्यावेळी ट्रेंडचा एंड होईल म्हणजे ते ट्रेंड संपेल ना त्यावेळेस तुम्ही ते सेलिंग करू शकता. मग मार्केटमध्ये जर मार्केट वरती जाते तर आपण RSI जरी ओव्हरऑल जरी असले तरी ते आपण डायरेक्टली एंट्री करू शकत नाही. मग काय करू शकतो तर आपल्याला मार्केटमध्ये हा जो ट्रेंड आहे ह्याचा एंड होण्याचा वेट करायचा आहे म्हणजे हा ट्रेंड संपण्याचा वेट करायचा आहे. तर त्यावरती जर अप ट्रेंडचं कन्वर्जन जर डाऊन ट्रेंड होत असेल तर आपल्यासाठी महत्त्वाची इम्पॉर्टंट कंपोनंट असतात ना ते असतात ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न. ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न हे ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न नेमके कोणते असतात तर हे ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न जे असतात ना हे आपल्याला माहित पाहिजे. तर हे जे ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न मार्केटमध्ये एक 3 प्रकारचे असतात. त्यातील जो पहिला जो आहे तो आपला डबल टॉप. दुसरा जो असतो तो असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि तिसरा जो असतो तो असतो ट्रिपल टॉप. तर अशा प्रकारचे जर ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न जर आपल्याला चार्ट दिसले म्हणजे ह्याच्यावरती समजा मार्केट ऑफ ट्रेंड मध्ये आहे आणि मार्केटने ते जर डबल टॉपचं फॉर्मेशन केलं तर हे सिम्पली काय इंडिकेट करते की मार्केट इथून रिव्हर्स होणार आहे. तर मार्केट इथून रिव्हर्स होणार आहे आपल्याला चार्ट वरती समजलं तर RSI वरती जर आपल्याला सिम्पली दिसते की मार्केटमध्ये ओव्हरआउट आहे खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झाली मार्केटमध्ये सेलिंग होणार आहे. जर चार्ट वरती जर हे कन्फर्मेशन आपल्याला RSI वर जर मिळालं तर आपण डायरेक्टली काय करणार की नेक लाईन डबल टॉपची नेक लाईन जर ब्रेक झाली आपण इथे डायरेक्टली एंट्री करू शकतो. आपण स्टॉप लॉस किती असेल सिम्पली अशा प्रकारे कन्फर्मेशन ट्रेड करू शकतो. त्याच प्रकारे अजून एक पॅटर्न आहे तो आहे हेड अँड शोल्डर. तर याच्या जागेवरती जर इथे हेड अँड शोल्डर जर फॉर्मेशन झालं तर अशा वेळेस काय करणार आपण तर सिम्पली इथे पण जेव्हा एक लाईन ब्रेक होईल त्यावेळेस आपण एंट्री करणार कारण आपल्याला RSI ऑलरेडी कन्फर्मेशन देत आहे की मार्केटमध्ये ओव्हरआउट आहे आणि इथे सेलिंग होऊ शकते. आणि हे चार्ट पॅटर्न आहे ते पण आपल्याला कन्फर्मेशन देत आहे की मार्केटमध्ये आता इथे सेलिंग होऊ शकते. त्यास आपण काय करणार सिम्पली इथून सेलिंग करणार. त्याच प्रकारे आपण ओव्हरसोल्ड झोन मध्ये काय करू शकतो ओव्हरसोल्ड झोन मध्ये आपण कशा प्रकारे कन्फर्मेशन घेऊ शकतो आपण पाहूया.
तर ओव्हरसोल्ड झोन तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मार्केटमध्ये जर RSI डाऊन जात असेल याचा अर्थ मार्केट पण काही जात आहे, मार्केट हे खाली जात आहे. तर मार्केट जर खाली जात असेल तर याचा अर्थ सिम्पली मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेलिंग होत आहे. आणि जेव्हा हे पूर्णपणे सेलिंग संपेल त्यावेळेस हा जो खालचा RSI ची रेंज आहे 30 या रेंज मध्ये ज्यावेळी RSI त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की आता सेलिंग एंड होण्याच्या मार्गावर आहे, सेलिंग आता संपत आलेली आहे, तिथून बाईंग होऊ शकते. हे कन्फर्मली आपल्याला सांगतं की मार्केट जर RSI 30 जर खाली असेल तर आता सेलिंग खूप मोठ्या प्रमाणावर झाले, आता बाईंग येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. मार्केट जर समजा खाली जाते तर मार्केट जर इथून रिव्हर्स केव्हा होईल म्हणजे मार्केटमध्ये बाईंग केव्हा येईल आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागतात रिव्हर्सल चार्ट पॅटर्न. तर जेव्हा हे मार्केट हे डाऊन ट्रेंड मध्ये असतं अशा वेळेस आपल्याला 3 रिव्हर्सल चार्ट पॅटर्न माहिती पाहिजे. जसं की ते डबल टॉप असतं त्याचप्रमाणे ते असतं डबल बॉटम. ते दुसरा प्रकार असतो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आणि तिसरा प्रकार असतो ट्रिपल बॉटम. तर अशा प्रकारे समजा जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि मार्केट जर ओव्हरसोल्ड होऊन राहिलं आणि इथे आपल्याला पाहायला मिळालं की डबल बॉटमचं फॉर्मेशन झालंय. हे डबल बॉटम सिम्पली सांगतो की मार्केटमध्ये आता डाऊन ट्रेंड जो आहे त्याचा एंड होऊ शकतो. काय होऊ शकतो? डाऊन ट्रेंडचा एंड होऊ शकतो आणि मार्केट इथून हे वरती जाणार आहे. मार्केट जर वरती जाणार असेल तर आपण म्हणू शकतो की ह्याच्या वरती काय झालंय बाईंग चालू झाले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की RSI मध्ये आता सेलिंग पूर्ण झालेली आहे, आता बाईंग येऊ शकते. तर अशा वेळेस आपल्याला कन्फर्मेशन जर मिळालं की डबल बॉटम त्याचबरोबर इन्व्हर्टेड हेड शोल्डर आणि ट्रिपल बॉटम अशा प्रकारचे जे पॅटर्न आहे हे चार वरती मार्केट ओव्हरसोल्ड होऊन असताना जर तयार झाले तर सिम्पली इंडिकेट करते की मार्केटमध्ये आता इथून आपण बाईंग करू शकतो. आणि कन्फर्मेशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये डायरेक्टली एंट्री करू नका. तर म्हणजे चला एकदा पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. तर तुम्हाला बघू शकता ओव्हरऑल झोन मध्ये काय असतं की मार्केटमध्ये आता बाईंग जास्त झाली आहे. तर बाईंग जास्त झाली तर मार्केट काय होणार? रिव्हर्स होणार. आणि जेव्हा रिव्हर्स होणार त्यावेळेस आपण काय करणार? चार प्रकारचा उपयोग करणार. म्हणजे काय? डबल टॉप, हेड अँड शोल्डर आणि ट्रिपल टॉप अशा प्रकारे चार पॉईंट झाले. आणि मार्केटमध्ये आपल्याला चार पॉईंट दिसते की मार्केट रिव्हर्स होत आहे त्यावेळेस आपण इथून सेलिंग करणार. त्याच प्रकारे मार्केटमध्ये जर RSI 30 च्या लेवलच्या जर खाली आला तर याचा अर्थ सिम्पली मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड होणार आहे. तर ओव्हरसोल्ड होऊन काय असतं की मार्केटमध्ये आता सेलिंग खूप झाली आहे, आता काय होऊ शकते? मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. तर मार्केटमध्ये आपल्याला चार मध्ये पाहायला मिळालं की सेलिंग खूप जास्त झाली आहे आणि चार मध्ये आपल्याला रिव्हर्सल चार पॅटर्न होतो म्हणजे डबल बॉटम, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, ट्रिपल बॉटम अशा प्रकारचे जर चार पॅटर्न आपल्याला आपल्या चार मध्ये जर दिसले तर अशा वेळेस आपण कन्फर्म होऊ शकतो की RSI ओव्हरसोल्ड आहे आणि चार मध्ये पण रिव्हर्सल दिसते म्हणजे मार्केट वरती जाऊ शकतो आणि आपण इथे एंट्री करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही RSI चा वापर करून तुमची एंट्री आणि एक्झिट करू शकता. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया RSI डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं. तर हे RSI डायव्हर्जन्स जर समजलं ना तर मार्केटमध्ये RSI इंडिकेटर वरती ट्रेड घेणं, RSI इंडिकेटर वरती रिलायबल होणं खूप जास्त सिम्पली होऊन जातं. तर हे डायव्हर्जन्स जर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला ह्या व्हिडिओला कमीत कमी 100 तरी लाईक पाहिजे. जेव्हा 100 लाईक मिळतील ना तेव्हा आपण हा डायव्हर्जन्सचा व्हिडिओ हा शेअर करूया. आणि त्यानंतर जर तुमचे काही प्रश्न असतील ना तर कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.